श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, 30 मार्चला म्हणजेच रविवारी आलेला आहे तो दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि हा दिवस जो आहे गुढीपाडव्याचा तर तो 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो हा गुढीपाडवा। गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सोन्याची खरेदी करत असतो, त्याचबरोबर वाहन खरेदी करणे, घर खरेदी करणे किंवा एखाद्या नवीन व्यवसायाला सुरुवात करणे यासारख्या गोष्टी या दिवशी केल्या जात असतात। लोक जे आहेत तर ते एखादं शुभ कार्य करण्यासाठी किंवा एखाद्या मोठ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवसाची वाट जी आहे तर ती मोठ्या आतुरतेने बघत असतात। एकदा का होळी झाली की त्यानंतर गुढीपाडवा सणाची आपल्याला ओढ लागते, आतुरता लागते आणि आपण त्या सणांची वाट देखील बघत असतो। गुढीपाडव्याच्या दिवशी वसंत ऋतूची सुद्धा सुरुवात जी आहे तर ती होत असते। त्याचप्रमाणे मराठी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस म्हणजे गुढीपाडवा। तर चैत्र नवरात्रीची सुरुवात सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच होत असते। तर एवढे महत्त्व ह्या गुढीपाडव्याच्या दिवसाला आहे आणि गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सोने खरेदी करत असतो, वाहन खरेदी करत असतो, एखादं नवीन घर किंवा घराची वास्तुशांती देखील करत असतो। त्याचप्रमाणे मोठे आर्थिक व्यवहार देखील या दिवशी केले जातात किंवा नवीन घराचा पाया म्हणजेच काय तर नवीन बांधकामाला आपण सुरुवात करू शकत असतो। घराचं जे बांधकाम आहे, पायाभरणी असेल तर ते सुद्धा आपण या दिवशी करू शकतो। आपल्याला जरी इतर गोष्टी जरी करणे शक्य झाले नाही किंवा आपल्याला काहीच करणं जमणार नसेल, आपल्याला मोठ्या वस्तूंची खरेदी करणं शक्य होत नसेल किंवा सोने चांदी खरेदी करणं शक्य नसेल तरी सुद्धा आपण साधे सोपे जरी उपाय केले जे अगदी सर्वसामान्य व्यक्तीला करता येऊ शकतात, तर असे उपाय जरी आपण या दिवशी केले तरी सुद्धा आपल्याला शुभ फळ जे आहे तर ते नक्कीच प्राप्त होत असते। आणि अशीच एक गोष्ट म्हणजे आपल्याला या दिवशी गाईला म्हणजेच गोमातेला जी देशी गाय आहे तर तिला एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे जी ती आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्याचप्रमाणे आपण गाईला कामधेनू असं देखील म्हणत असतो। तर अशा या कामधेनूला आणि गोमातेला या गाईला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे, कधी घालायची आहे आणि कशा प्रकारे खाऊ घालायची आहे याविषयीची माहिती आपण घालायची आहे। याच दिवशी आपल्याला गाईच्या एका ठिकाणी अंगाला स्पर्श सुद्धा करायचा आहे। तर आता हा स्पर्श आपल्याला कुठे करायचा आहे, कोणती वस्तू खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। कारण बघा बऱ्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये खूप अडचणी संकटे येत असतात, खूप समस्या असू शकतात, शारीरिक असू शकतात, मानसिक असू शकतात। तर कोणत्याही समस्येसाठी आपण हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करू शकता। आर्थिक समस्या असतील तर काय होतं बघा, घरामध्ये पैसा येत नाही किंवा पैसा येतो परंतु तो घरामध्ये टिकून राहत नाही। पैसा येण्या अगोदरच आपल्या घरामध्ये तो बाहेर जाण्याचे हे आपण ठरवून देखील ठेवत असतो की हा पैसा आल्यानंतर मी असं करणार आहे, तसं करणार आहे। पैसा खर्च होण्याचे मार्ग जे आहेत तर ते ठरलेले असतात। त्याचप्रमाणे पैसा जो आहे तर तो काही केला आपल्याला पुरत नाही। महिन्याला पगार येते परंतु सर्व खर्च होत आहे, कर्ज काही केल्या फिटत नसेल आणि आपल्याला पैसा येण्याचे मार्ग मिळत नाही, काही केल्या धनप्राप्ती होत नाही। यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि अत्यंत शुभ मुहूर्तावरती आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। किंवा आपल्या घरामध्ये सतत आजारपण असेल तरी सुद्धा आपल्याला हा उपाय करता येतो। आपले मुलं मुली जे आहेत तर ती खूप हट्टीपणा करत असतील, किरकिरपणा करत असतील तरी सुद्धा आपण मुलांच्या हातून ही वस्तू जी आहे तर ती गोमातेला कामधेनूला खाऊ घालायची आहे। मुलांच्या हातून आपण कोणती वस्तू द्यायची आहे ती वस्तू जी आहे तर ती
वेगळी असणार आहे, त्याचप्रमाणे इतर ज्या आपल्या समस्या आहेत तर त्यासाठी ज्या वस्तू द्यायच्या आहेत त्या सुद्धा वेगळ्या असणार आहे। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये मानसिक शांतता नाही, घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे यासारख्या गोष्टी होत असतील तरी सुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकता। थोडक्यात काय तर आपलं जे दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलण्यासाठी अतिशय अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे। आता आपल्याला काय करायचं आहे बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। यानंतर आपल्याला आपलं स्नान वगैरे टुपून झाल्यानंतर या दिवशी घरोघरी गुढी जी आहे तर ती उभारली जात असते। एकदा का सूर्य उगवला की लगेचच आपण ही गुढी उभारत असतो। तर गुढी वगैरे आपल्याला उभारून घ्यायची आहे। देवपूजा, नित्य देवपूजा जी आहे तर ती देखील आपल्याला करून घ्यायची आहे। आणि यानंतर पण जेव्हा स्वयंपाक करतो, आता काही भागांमध्ये या दिवशी श्रीखंड पुरीचा स्वयंपाक केला जातो तर काही भागांमध्ये पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। आता आपण जेव्हा स्वयंपाक करतो तर त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर पहिली जी आपण पोळी बनवणार आहोत किंवा पहिली जी आपण पुरी बनवणार आहोत तर ती आपल्याला गाईच्या नावाने करायची आहे। आणि छोटीशी आपल्याला एक पुरणपोळी जी आहे तर ती सुद्धा बनवून घ्यायची आहे। आता काही कारणाने जरी आपल्याला पुरणपोळी करणं शक्य नसेल किंवा श्रीखंड पुरी सुद्धा करणार नसू तर आपण जी चपाती बनवतो तर ती पहिली जी चपाती असणार आहे तर ती आपल्याला गाईसाठी करायची आहे। आता गाईसाठी जी आपण पोळी किंवा चपाती बनवणार आहोत याला आपल्याला तूपच लावायचं आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं तर 1 तासभर हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती तुम्हाला भिजवून घ्यायची आहे। आणि जेव्हा गुढी उभारतो त्यावेळेला आपण गुढीसाठी सुद्धा हरभरा डाळ आणि गुळ तर असा नैवेद्य ठेवतो। त्यामुळे हरभऱ्याची जी डाळ आहे तर ती सुद्धा आपल्याला थोडा वेळ तासभर भिजवत घालायची आहे। त्यानंतर दिवसभरामध्ये आपण कधीही गाईला हा घास देऊ शकता। जेव्हा आपण गाईला हा घास जो आहे तर तो देणार आहोत त्यावेळेला आपल्याला काय करायचं आहे तर 1 वाटी प्लेट घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला ही पोळी जी आहे तर ती गाईच्या नावाने केलेली आहे तर ती पोळी तुम्हाला ती त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे। त्यावरती आपल्याला भिजवलेली थोडीशी हरभऱ्याची चण्याची डाळ जी आहे तर ती ठेवायची आहे आणि 1 गुळाचा खडा ठेवायचा आहे। ही प्लेट घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे। मग आता माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे, भगवान विष्णुदेवांचं स्मरण करायचं आहे। कारण भगवान श्री हरी विष्णुदेवांना गाय जी आहे तर अतिशय खूप प्रिय आहे। आणि यानंतर आपल्याला घरी जर गाय असेल किंवा आजूबाजूला असेल किंवा जर आपण गोशाळेमध्ये जाऊन हा उपाय करणार असू तर त्या ठिकाणी जायचं आहे। आता फक्त आपल्याला हा घास जो आहे तर तो गाईला डायरेक्ट द्यायचा आहे का तर असं न करता आपल्याला काय करायचं आहे, गाईच्या पायांवरती थोडंसं पाणी, आपल्याला 4ही पायावरती पाणी टाकायचं आहे। सर्वात पहिला गाईच्या समोरचा जो उजवा पाय आहे तर त्या उजव्या पायावरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे। त्यानंतर समोरचे दोन्ही पाय सर्वात प्रथम तुम्हाला धुवून घ्यायचे आहे, नंतर मागचे दोन्ही पाय, असं करून 4ही पायांवरती तुम्हाला गाईच्या पाणी टाकायचं आहे। हळदी कुंकू लावणं शक्य असेल तुम्हाला तर थोडंसं लावायचं आहे। त्यानंतर तिला कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही जी पोळी आहे तिला ओवाळून घ्यायचं आहे। सोबत आपल्याला दिवा न्यायचा आहे। आता हे एवढं करणं शक्य नसेल तर नुसतं पाणी आणि हळदी कुंकू नेलं तरी देखील चालणार नाही, परंतु प्रयत्न करा की कोणतीही सेवा उपाय करताना आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने करायची असते। कारण का तर ती सेवा आपली भगवंतापर्यंत लवकर पोहोचत असते, म्हणून आपल्याला गाईचं औक्षण देखील या दिवशी करायचं आहे। कारण हा दिवस इतका पवित्र आणि इतका शुभ आहे की आपण या दिवशी जे कोणतं कुठलं कार्य किंवा काम करू तर ते शुभ मानलं जातं आणि आपल्याला त्या कार्यामध्ये यश हे 100% मिळतं। तर त्यानंतर आपण ही जी पोळी आहे ज्यावरती आपण डाळ आणि गुळ ठेवलेला आहे तर ती आपल्याला गाईला खाऊ घालायची आहे। त्यानंतर गाईला आपल्याला अगरबत्तीने त्याचप्रमाणे धूप दीपाने ओवाळायचं आहे, तिला नमस्कार करायचा आहे। त्याचबरोबर आपल्याला चांगले दिवस यावेत, आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्या म्हणून गाईच्या अंगावरती जो उंच भाग असतो बघा तर ज्याला आपण गाईचा उंचवटा म्हणतो तर त्या ठिकाणी सूर्यकेतू नाडी असते तर त्या भागाला सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त स्पर्श करायचा आहे। यामुळे काय होतं तर आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहे, मनोकामना आहे तर त्या नक्कीच पूर्ण होत असतात। आता जरी आपल्याला हे सर्व करणं शक्य नसलं तरी आपण
तरी मग आपल्याला काय करायचं तर उजव्या हातावरची फक्त एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि गाईला तो खायला द्यायचा आहे। असं म्हटलं जातं की आपल्या हातावरून जर गाईची जीभ फिरली तर आपल्या हातावरच्या रेषा ज्या आहेत तर त्या सक्रिय होतात आणि आपलं जे दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलते। आपली मुलं खूप हट्टीपणा करत असतील, किरकिरपणा करत असतील तर आपण एक मुठभर हिरवा चारा हा मुलांच्या हातून गाईला खायला द्यायचा आहे। हिरवा चारा खायला दिल्यामुळे काय होणार आहे तर आपल्या मुलांचा बुध ग्रह जो आहे तर तो बुध ग्रहाची स्थिती ही सुधारणार आहे आणि बुध ग्रह जो आहे तर तो जर सुधारला तर मुलांच्या जीवनाची प्रगती होत असते। म्हणून मुलांच्या हातून आपण मुठभर हिरवा चारा गाईला खायला द्यायचा आहे। आता हा उपाय आपण मुलांकडून करून घेऊ शकतो किंवा स्त्री पुरुष कोणत्याही वयोगटातील व्यक्ती जे आहे तर ती सुद्धा हा उपाय करू शकता। परंतु जर आपल्याला स्तुतक असेल, पिरियड असेल, आपल्याकडे जर विटाळ असेल, मासिक धर्म असेल तर मात्र आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करता येणार नाही। त्यानंतर तुम्हाला आता हे वस्तू ज्या आहेत तर त्या खाऊ घातल्यानंतर तुम्हाला तिच्या अंगावरनं तुम्हाला हात फिरवायचा आहे किमान 5 वेळा 7 वेळा तिच्या पाठीवरून, म्हणजेच काय तर तिला कुरवाळायचं आहे। कुरवाळत असताना आपल्या मनामध्ये ज्या काही आपल्या इच्छा आकांक्षा आहेत तर त्या आपल्याला बोलत व्यक्त करायचे आहे। शक्य असेल तर तुम्हाला गाईला 5, 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे किंवा 1 घाला। आता ज्यांना या प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल त्यांनी किमान तिथल्या तिथे एक स्वतःभोवती 5 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहे। गाईला मनोभावे नमस्कार करायचा आहे। गाईला नमस्कार करताना समोरून तोंडाकडनं नाही तर पाठीमागून तुम्हाला गाईचा नमस्कार करायचा असतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला गाईला सांगितल्याप्रमाणे ज्या वस्तू आहेत तर त्या खाऊ घालायच्या आहे। ज्यांना काहीच करणं शक्य नसेल, हे एवढं करणं शक्य नसेल तर त्यांनी उद्याच्या दिवशी काय करायचं आहे, खरोखर ज्यांना आर्थिक संकटाचा म्हणजेच काय तर सतत पैशाच्या अडचणी जाणवत असेल तर तुम्ही एक बटाटा जो असतो अल्लू बटाटा तर तो तुम्हाला गाईला उद्याच्या दिवशी आवर्जून तुमच्या हातावरती घेऊन खाऊ घालून बघा। तुम्हाला काही दिवसामध्येच त्याचे जे छोटे छोटे उपाय आपण काय म्हणतो असं केल्याने होणार आहे का, परंतु एक सकारात्मक भावनेने आणि एका विश्वासाने केलेले उपाय जे असतात तर ते नक्कीच आपल्याला फलदायी ठरत असतात। म्हणून कोणताही उपाय करण्यापूर्वी मनामध्ये तुमच्या श्रद्धा असावी। तुम्ही मनापासून तो उपाय जो आहे तर तो करायला हवा। त्यावेळीच त्या उपायाचा आपल्याला जो लाभ आहे तर तो मिळत असतो। किंवा आपण काय म्हणत असतो असं केल्याने थोडं असं होणार आहे का, नाही तुम्ही करून बघा, करण्याला काय हरकत आहे। नाही झालं तरी आपल्या हातून एक अन्नदान म्हणून किंवा गोमातेची सेवा म्हणून आपल्याकडनं काहीतरी सेवा घडतीये। कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता निवास करत असतात। तर तुम्हाला एक बटाटा जो आहे तर तो आवर्जून उद्याच्या दिवशी खाऊ घालायचा आहे। ज्यांना बटाटा खाऊ घालणं शक्य नसेल त्यांनी एक केळी जरी खाऊ घातली तरी देखील चालणार आहे। तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उद्याच्या दिवशी गाईला सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या वस्तू आहेत त्या खाऊ घालायच्या आहेत। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी